विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील पहिलं जे चॅप्टर आहे म्हणजे 6 नंबरचं चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतीचं वर्गीकरण कसं करायचं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर आता सजीवांचं वर्गीकरण आपण मागच्या काही वर्गांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जवळपास 1959मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी 1959मध्ये ही योजलेली एक पंचसृष्टी आहे पद्धत, लक्षात 5 किंगडम्स तिला म्हणतो आपण, एक प्रकारची पंचसृष्टी पद्धती. तर त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा, कवक या सृष्टींचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी परिसरातील जे हिरवाई देणाऱ्या ज्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडलेली आहेत, याचा विविधता काय आहे यात आपल्या इथे पाहायचं आहे. काही भाग तुम्ही मागच्या वर्गात पाहिलेले आहेत, त्यात जो राहिलेला भाग आहे तो आपण इथे पाहणार आहोत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर टी डायग्राम पाहिला तुम्ही आता की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत सजीव, त्याच्यामध्ये प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक अशा 2 प्रकार आहेत. आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आणि आदिकेंद्रकीमध्ये मोनेरा हा संघ असतो आणि दृश्यकेंद्रकीमध्ये 2 प्रकार आहेत, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीमध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीमध्ये 2 प्रकार आहेत, विथ सेल वॉल, विदाऊट सेल वॉल, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. तर पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये सुद्धा ॲटोट्रॉपस आणि हेट्रोट्रॉपस, स्वयंपोषी, परपोषी. स्वयंपोशीमध्ये वनस्पतीवर्गीय आणि परपोशीमध्ये फंगी म्हणजे कवकवर्गीय. आणि पेशीभित्तिका नसणारे जे आहेत ते ॲनिमिलिया म्हणजे प्राणीवर्गीय, अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये सविस्तर किंगडम प्लॅन्टे म्हणजे सृष्टी वनस्पतीचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांचा जो समूह असतो त्याला आपण वनस्पती म्हणतो. वनस्पतींची डेफिनेशन तुम्ही अशी करू शकतात: द ग्रुप्स ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द युकॅरोटिक सेल विथ अ सेल वॉल इन द ग्रुप ऑफ द प्लांट्स. ओके, पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या आणि स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला आपण वनस्पती म्हणून ओळखलं जातं. तर वनस्पती हरितद्रव्याच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करत असतात आणि वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत म्हणून वापरले जात असतात. त्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यात बेसिस फॉर क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा आधार कसा घेतलेला आहे त्या तिथे पाहायचं आहे. तर वनस्पतींचं जे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींचे अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतलेलं आहे. लक्षात जे क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये ऑर्गॅन्स अवयव आहेत की नाही हे विचारात घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ ॲब्सेन्स सेपरेट द कंडक्टिंग टिश्यूज म्हणजेच पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र ज्या उती आहेत, टिश्यू म्हणजे उती, त्या उती संस्थांचं असणं किंवा नसणं हे सुद्धा विचारात घेतलं जातं. त्यानंतर वनस्पतींमध्ये एक प्रकारे बिया आहेत की नाहीत, सीड्स, त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही, असल्यास बियांवर फळांचं आवरण आहे की नाही याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि शेवटी बियांमधील जे बीजपत्र आहेत, नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स, बीजपत्र बियांमध्ये असलेले जे बीजपत्र आहेत त्या संख्येवरून वनस्पतींचे वेगवेगळे गट त्यांनी केलेले आहेत. तर वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या उच्च स्तरावरती एक प्रकारे त्यांचे फुलं येणे लेवल जी आहे, हायर लेवल्स ऑफ प्लॅन्ट, त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स, फुलं येणं आणि न येणं. त्यानंतर फ्रूट्स अँड सीड्स ऑफ प्लॅन्ट्स की फुलं, फळं व बिया येणं किंवा न येणं, यावरून त्यांच्यात बीजपत्री व अबीजपत्री अशा प्रकारचे 2 भाग केले आहेत. त्याला आपण एक प्रकारे क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स, त्याला बीजपत्री आणि अबीजपत्री अशा प्रकारचे 2 प्रकार त्यांनी केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारे डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर इनक्लोज विथ इन अ फ्रूट्स ऑर नॉट, फेनोरोग्राम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म.
की त्याच्यामध्ये एक प्रकारे बीजे फळाच्या आवरणात असणं किंवा नसणं यावरून सुद्धा त्यांनी दोन प्रकार, जिम्नोस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजेच अनावृत्त बीजी, अशा प्रकारे त्यांनी दोन प्रकार त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी या दोन्ही प्रकारावरून त्या फळांमध्ये असलेले बीज आहे की नाही त्याचा विचार करून त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता एकेकाचा सविस्तर स्टडी आपण पाहणार आहोत. पहिला आहे क्रिप्टोग्रॅम्स, त्याला आपण उपसृष्टी जी आहे अबीजपत्री वनस्पती असं त्याला आपण म्हणत असतो. तर याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर समजा हिरवट रंगाचं पाणी एखाद्या ठिकाणी साचलेलं आहे, डबकं पाण्यातील हिरवं जे तंतू असतात ते गोळा करायचे आणि ते पेनिट्री डिश असतं एक, त्या डिशमध्ये ठेवायचे, पाण्याने स्वच्छ करायचे आणि धुतल्यानंतर त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर घेऊन त्याला पसरवायचं आणि काचपट्टीवर आच्छादन ठेवून सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने जर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर सरळ तंतूमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखे हरित लवक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्याला तुम्ही दिस प्लॅन्ट इज नोन ॲज स्पायरोगायरा, त्याला आपण काय म्हणतो एक प्रकारे स्पायरोगायरा असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा आहे डिव्हिजन 1 थॅलोफायटा. आता विभाग 1 थॅलोफायटा, तर या वनस्पती ज्या असतात त्या प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात, ग्रो इन्स मेनली इन वॉटर्स. त्यानंतर त्यांचं जे मूळ आहे, खोड, पानं, फुलं, विशिष्ट अवयव त्यांना नसतात, स्पेसिफिक रूट्स, स्टीम, लिव्ज, फ्लावर्स, ओके, अशा प्रकारे डू नॉट, त्यांना अशा प्रकारचे कुठले अवयव नसतात. त्यानंतर हरितद्रव्यांमुळे त्या स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला आपण एक प्रकारे अल्गी म्हणजे शैवाल असं म्हणत असतो. शैवालामध्ये खूप विविधता आढळते, त्याच्यामध्ये एक पेशी आहे, बहुपेशी आहे, अतिसूक्ष्मसुद्धा आहेत, लक्षात. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर्स आहे आणि मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारात विविधता त्या ठिकाणी आढळते. त्याच्यात उदाहरणार्थ स्पायरोगायरा, इलोथ्रिक्स, उल्वा, त्यानंतर सॅरागॅम्स इत्यादी हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळेच अशा प्रकारचे थॅलोफायटा गटातील वनस्पतींचे आहेत. तर ह्या ज्या वनस्पती आहेत या गोड्या तर काही खारट पाण्यामध्ये आढळत असतात, लक्षात. या वनस्पतींचे शरीर अतिशय मऊ असतं, तंतुरूप असतं. याच गटामध्ये हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या ज्या किण्व आहे, बुरशींचा सुद्धा स्वतंत्र समावेश केलेला आहे. त्याच्यात त्यांना आपण फंगी म्हणतो, कवक म्हणतो. त्याच्यात इस्ट, मॉड्यूल्स अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे डिव्हिजन ब्रायोफायटा, लक्षात. तर ब्रायोफायटा हा विभाग नंबर 2 आहे. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओलसर भिंतीवर, विटांवर, खडकांवर हिरवीगार मऊ गालीचा पाहिला असेल, छोट्या पट्टीने तो अलगद खरवडायचा याचा आणि मिळालेल्या त्या वनस्पतींचं भिंगाखाली निरीक्षण करायचं. शैवालासारखं असतं ते एक प्रकारचं. तर या गटातील वनस्पतींना एक वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं. या वनस्पतींना काय म्हटलं जातं? दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम्स बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. का म्हटलं जातं? कारण त्या ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते, लक्षात घ्या. तर या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपेशी असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे एक बीजाणू निर्मिती असते, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन्स, स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मितीने होत असतं. त्यानंतर ब्रायोफायटा विभागातील जी वनस्पती असते तिची रचना, स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये फ्लॅट लाईक रिबन विदाउट द रूट, ट्रू रूट्स, स्टेम अँड लिव्ज. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ब्रायोफायटा वनस्पती गटातील ज्या वनस्पती असतात त्याची रचना चपटी रिबीनसारखी लांब असतं. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पानं नसतात, तर पानासारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव, मुलाभ म्हणतो आपण, ते असतात. आणि पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती त्या ठिकाणी नसतात. डू नॉट स्पेसिफिक टिश्यू ऑर कंडक्टिंग ऑफ द फूड्स अँड वॉटर्स, लक्षात. अन्न आणि पाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या उती वहनासाठी त्या ठिकाणी नसतात. एक्झाम्पल मॉस, त्याला फ्युनॉरियासुद्धा म्हणतो आपण, मार्केशिया, अँथॉसिरॉस आणि रिक्सिया, अशा प्रकारचे हे एक्झाम्पल त्या वनस्पतीचे आहेत. तुम्हाला त्या वनस्पतींचे डायग्रामसुद्धा दिलेले आहेत की फ्युनॉरिया
त्यानंतर मार्केशिया आणि अँथॉसिरॉक्स अशा प्रकारच्या ह्या वनस्पती ब्रायोफायटा विभागातील वनस्पती आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचा संघ पाहायचा आहे 3 नंबरचा, डिव्हिजन नंबर 3 टेरिडोफायटा. तर या गटातील जे वनस्पती असतात त्यांचे जे अवयव असतात त्याच्यामध्ये रूट्स, स्टेम, लीव्ज आर सेपरेट टिश्यू फॉर कंडक्टिंग ऑफ फूड्स अँड वॉटर, की मुळं, खोड, पानं असे सुस्पष्ट अवयव त्या ठिकाणी असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती त्या ठिकाणी असतात, पण यांना फुलं आणि फळं येत नाहीत, लक्षात ठेवा. परंतु डे नॉट बिअर द फ्लावर्स अँड फ्रुट्स, यांना फुलं आणि फळं येत नाहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या जे बीजाणूद्वारे प्रजनन होतं, याच्यामध्ये प्रजनन हे दी रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द स्पोर फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पॉस्टेरस सरफेस ऑफ द लीव्ज. जे लीव्ज असतात, पानं असतात, त्याच्या मागच्या बाजूला तयार होणारे बीजाणूद्वारे त्यांचं प्रजनन होत असतं. एक्झाम्पल्स फर्न्स, नेफ्रोलेफिस, त्याला आपण नेचे म्हणतो. त्यानंतर मार्सेलिया, लक्षात, टेरिस, अँडिॲटम्स, इक्वेसेटम्स, त्यानंतर सिलाजिनेला, त्यानंतर लायकोपोडियम इत्यादी हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत टेरिडोफायटा गटातील वनस्पतींचे. त्याचे तुम्हाला डायग्रॅम्ससुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. तर या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन घडत असतं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये असेक्स्युअली स्पोर फॉर्मेशन, अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर जे सेक्स्युअल प्रजनन होतं बाय झायगोट. तर लैंगिक प्रजनन जर झालं तर ते युग्मक निर्मितीद्वारे होत असतं. अशा प्रकारे या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. दे वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये अशा प्रकारची सुस्पष्ट अशी एक प्रकारची संवहनी जी ऊती म्हणतो आपण ती त्या ठिकाणी असते. त्यानंतर याच्यामध्ये या सर्वांचं प्रजनन हे बीजाणूद्वारे, जी बीजाणू असतात त्याच्याद्वारे होत असतं. त्यांच्या शरीरामध्ये प्रजनन संस्था अप्रकट असल्यामुळे त्यांना अबीजपत्री, त्याला आपण क्रिप्टोगॅम्स असं त्याला म्हणत असतो. त्यानंतरचा पुढचा आहे फॅनेरोग्रॅम्स, त्याला आपण बीजपत्री असं म्हणतो. उपसृष्टी आहे ती बीजपत्री. तर याच्यामध्ये ज्या वनस्पती असतात त्यांना बीजपत्री काय म्हणतात, की प्लॅन्ट्स विच हॅव स्पेशियल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड ॲज फॅनेरोग्रॅम्स. तर याच्यामध्ये ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री असं म्हणत असतं. यांच्यामध्ये प्रजनन प्रक्रियेद्वारे बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या ठिकाणी दिला जातो, त्याचा अन्नाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. बिया फळांमध्ये झाकलेले नसणे किंवा असणे या वैशिष्ट्यावरून सुद्धा डिपेंडिंग अपॉन द वेदर द सीड्स आर इनक्लोज इन अ फ्रूट्स ऑर नॉट, फेनोरग्राम आर क्लासिफाईड इन थ्रू जिम्नोस्पर्म अँड एन्जिओस्पर्म. तर बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे या गुणधर्मांवरून, या वैशिष्ट्यावरून बीजपत्री वनस्पतींचं अनावृत्त बीजपत्री, दॅट इज जिम्नोस्पर्म, अँड एन्जिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजपत्री अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आपण आता पाहणार आहोत, डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म, त्याला आपण अनावृत्त बीज वनस्पती असं म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बागेमध्ये जे सायकस, लक्षात, सायकस, त्यानंतर क्रिसमसचं ट्री पाहिलं असेल, हिबिस्कस जास्वंदीचं झाड, त्यानंतर लिली, ओके, अशा प्रकारचे रोपं तुम्ही उपलब्ध वनस्पतीमध्ये पाहिले असतील. त्याचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला असं आढळेल की त्याच्यामध्ये साम्य आणि फरक दोघांचा जर तुम्ही दोघांमध्ये पाहिलं तर तुम्हाला हे आधी पाहिलेल्या अनावृत्त जी वनस्पती आहेत व या वनस्पती यात काही फरक तुम्हाला आढळतो. तर अनावृत्त ज्या वनस्पती असतात जिम्नोस्पर्म आर मोस्टली इव्हरग्रीन. अनावृत्त बीज वनस्पती गटातील वनस्पती नेहमी सदाहरित असतात, हिरवीगार असतात आणि बहुवार्षिक व काष्टमय असतात. कित्येक वर्ष पेरेन्शियल अँड उडी काष्टमय असतात आणि त्याला आपण पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक त्या असतात. त्यानंतर या वनस्पतींच्या खोडांना एक प्रकारे फांद्या नसतात, लक्षात ठेवा. देर आर द स्ट्रीम विदाऊट ब्रँचेस. त्यांना फांद्या नसतात, पानांचा मुकुट तयार झालेला असतो. फ्रॉम द क्राउन्स, या वनस्पतीची नर आणि मादी दोन प्रकार असतात, मेल अँड फिमेल्स.
नर आणि मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावरती येत असतात. त्यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसतं, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सीड्स ऑफ दोज प्लांट डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग. नैसर्गिक आच्छादन नसतं म्हणजेच यांना फळं येत नाहीत, म्हणून यांना अनावृत्त बीज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जो जिम्नो मीन्स नेकेड म्हणजे दिसतं एक प्रकारे न झाकलेलं, आणि स्पर्म मीन्स सीड्स बीज, अशा प्रकारे तो जिम्नोस्पर्म हा शब्द तयार झालेला आहे. तर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर सायकस, पिसिया त्याला ख्रिसमस ट्री म्हणतात. त्यानंतर थ्युजा, ओके, त्याला आपण मोरपंखीसुद्धा म्हणतो थ्युजाला, आणि पायनस त्याला आपण देवदारसुद्धा म्हणतो. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर त्याचा जो उपप्रकार आहे 3 नंबरमध्ये तुम्हाला दिलेला आहे की याच्यात 3 नंबरमध्ये दिलेला आहे की अँजिओस्पर्म, आवृत्तबीजी वनस्पती. तर आवृत्तबीजी वनस्पती कशाला म्हणतात? हे ज्या वनस्पती असतात, दीज फ्लावर्स, दीज प्लांट्स बिअर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स. या वनस्पतींना येणारी जी फुलं असतात हे त्यांचे प्रजननाचे अवयव असतात. त्यामुळे फुलांचं रूपांतर फळात होतं व फळांच्या आत बिया तयार होत असतात. याच्यामध्ये त्याचं रूपांतर फुलांमध्ये होतं आणि फळांच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण त्या ठिकाणी असतं. ओके, अँजिओ मीन्स कव्हर. याच्यामध्ये जो अँजिओ मीन्स कव्हर आणि स्पर्म म्हणजे सीड्स, अशा प्रकारे तो तयार झालेला आहे. त्यानंतर याच्यात तुम्हाला दिलेलं आहे की ज्याच्या समजा बियांचं सहजपणे 2 सुटे भाग होतात. तुम्हाला माहिती आहे की द प्लांट्स whose seeds can divide into 2 equal halves or dicotyledons are called as dicotyledonous. ज्या बियांचे सहजपणे 2 भाग सुटे होतात त्यांना द्विबीजपत्री म्हणतात. ओके, आणि whose seeds cannot be divided into equal parts are called as monocotyledonous plant. आणि ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना एकबीजपत्री वनस्पती असं म्हणत असतात. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री हे आता आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. तर आता आपण त्याच्यातला डिफरन्स काय आहे तो पाहणार आहोत. डायकॉटिलिडोनस प्लांट्स मीन्स द्विबीजपत्री वनस्पती आणि मोनोकॉटिलिडोनस प्लांट म्हणजे एकबीजपत्री वनस्पती. त्याच्यात बीजा जर तुम्ही विचार केला तर 2 कॉटिलिडॉन्स द्विबीजपत्रीमध्ये 2 बीजपत्र असतात आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये सिंगल म्हणजे एकच बीजपत्र असतो. रूट्स, मुळांचा जर विचार केला तर याच्यामध्ये वेल डेव्हलप प्रायमरी रूट्स असतात, टॅप रूट म्हणतो आपण त्याला. ठळक प्राथमिक मूळ आणि टॅप रूटला सोट मूळ म्हणतात. याच्यातले जे असतात ते फायबरस रूट्स, तंतुमुळं असतात, बरोबर. स्टेम्स, खोडचा विचार जर केला तुम्ही तर याचे मूळ जे असतात डायकॉटिलिडोनसचे स्ट्रॉंग हार्ड, मजबूत कठीण खोड, उदाहरणार्थ बनियान ट्री सगळ्यांना माहिती आहे, वडाचं झाड. आणि एकबीजपत्रीचे जे असतात ते हॅलो म्हणजे पोकळ असतात, उदाहरणार्थ बांबू. ओके, त्यानंतर केळीचं तुम्हाला माहिती, उदाहरणार्थ ओनियन्स, चक्तीसारखे, कांदा, हे त्याचे एक्झाम्पल्स. आणि लीफ, पानाचा जर विचार केला त्याच्यावर असलेला जो शिराविन्यास असतो त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन्स मीन्स जाळीदार शिराविन्यास असतो डायकॉटिलिडोनसमध्ये. आणि याच्यामध्ये असतो पॅरलल व्हेनिटेशन्स. रेटिक्युलर आणि पॅरलल 2 प्रकार असतात. द डायकॉटिलिडोनस हा रेटिक्युलममध्ये असतो जाळीदार, आणि एकबीजपत्रीमध्ये जो असतो तो समांतर असतो. आणि फ्लावरचा जर विचार केला फुलाचा तर द्विबीजपत्रीमध्ये 4 किंवा 5 भागांचे फुल असतं, लक्षात ठेवा. 4 किंवा 5 पार्ट्स. तर चतुर्भाग किंवा त्याला पंचभाग म्हणतात. टेट्रॅमिनस और पेन्नॅटिम्युरस म्हणतो आपण त्याला. चतुर्भागी किंवा पंचभागी अशा प्रकारे त्याला आपण नाव देत असतो. आणि एकबीजपत्री वनस्पतीमध्ये फुलांचे 3 भाग असतात, लक्षात. त्याला 3 पार्ट्स और इन द मल्टिपल ऑफ 3 किंवा 3च्या पटीत असतात, म्हणून त्याला शब्द आहे ट्रायमिरस. ट्रायमिरस म्हणजे एक प्रकारचा आपण त्रिभागी असं त्याला म्हणत असतो, ट्रायमिरस. ओके, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण करत असताना जो पूर्ण सारांश जर पाहिला आपण की किंगडम प्लॅन्टे वनस्पती सृष्टीचं क्रिप्टोग्रॅम्स, अबीजपत्री अपुष्प म्हणतो आपण, आणि फेनोरोग्रॅम्स बीजपत्री म्हणजे सपुष्प ज्याला फुलं येतात ते. आणि क्रिप्टोगॅम्स अबीजपत्रीचे 3 प्रकार पडलेत आपण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा.
आणि बीजपत्री जे वनस्पती सपुष्प त्याचे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, म्हणजेच अनावृत्त बीजपत्री आणि आवृत्त बीजपत्री. आणि आवृत्त बीजपत्रीचे दोन प्रकार, डायकॉटिलिडॉनस द्विबीजपत्री आणि मोनोकॉटिलिडॉनस म्हणजे एकबीजपत्री. अशा प्रकारे त्याचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.